नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं SMBची प्रिपरेशन या नवीन चॅनलमध्ये. आणि तुम्ही बघू शकता आज आपण 25 प्रश्न डिस्कस करणार आहोत. जर तुमचा बऱ्यापैकी अभ्यास झाला असला तर तुम्ही त्या 25चे 25 प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करा, कारण की इतकं महत्त्वाचं आहे. कॉम्पिटिशन भरपूर आहे. या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला एकदम टेक्निकली अभ्यास करावा लागेल. चला तर मित्रांनो, बिना समय गमावता हा व्हिडिओ स्टार्ट करते. सुरुवात केल्यावर ध्येयापर्यंत कसे पोहोचायचे ते धावताना बेभान झालेल्या घोड्याकडून शिकावं. मित्रांनो आपल्याला सुद्धा तसंच करावं लागणार आहे. रात्रंदिवस एक करावं लागणार आहे. त्याशिवाय पोस्ट भेटूच शकत नाही. कारण की बघा, 2 महिने राहिले. 2 महिन्यामध्ये आपण असं प्रॅक्टिस करू, अशी प्रॅक्टिस करणार आहेत. 100% यश मिळलं पाहिजे. तर एक ना एक टॉपिक असा चाच पडून काढायचा, क्वेश्चन पेपर सॉल्व करायचा. त्याशिवाय यश मिळू शकणार नाही, कारण की अत्यंत महत्त्वाचं आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करून, कारण की आपल्याला पुढं खूप पाहायचं आहे. तर याच्यामध्ये आपण डिस्कस करणार आहोत की महाराष्ट्राच्या भूगोलमधले असे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. जर तुमचा डीपली अभ्यास झाला असेल तर तुम्ही बरोबर याचे आन्सर देऊ शकता. नसेल झाला तुम्ही आता रेग्युलरली प्रॅक्टिस करून तो अभ्यास करा आणि पुन्हा एकदा क्वेश्चन पेपर सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. चला तर पहिला प्रश्न पाहू. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेली ती बेल आयकॉन घंटी दाबा. कारण की बघा, ज्यावेळेस नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा कळेल आणि आपल्याला असंच इम्पॉर्टंट माहिती मिळत जाईल मित्रांनो. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ पाहून मजा येत असली, थोडं बरं वाटत असलं तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, कारण की लाईक केल्यावर कळतं की माझी मेहनत खरोखर काम करू राहिली. तर पहिला क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार किती आहे? तर याचा आन्सर आहे 15°44 ते 22°6 उत्तर अक्षर होतं. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचा रेखांश विस्तार किती आहे? तर मित्रांनो याचा आन्सर आहे 72°69 ते 80°54 पूर्व रेखा होतं. एकदम महत्त्वाचं आहे मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जर डीपली अभ्यास केला असाल तुम्ही फटाफट उत्तर देता. त्याच्यानंतर आहे, महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कोणत्या प्रकारचा आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कोणत्या प्रकारचा आहे? तर याचा आन्सर आहे मित्रांनो, महाराष्ट्राचा असा आकार आहे की त्रिकोण प्रकारचा आपला आकार आहे. कसा आहे? त्रिकोणी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आहे 800 किमी. त्याच्यानंतर आहे, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती? मित्रांनो, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे 3,07,713. किती? 3,07,713 चौरस किमी आहे. महाराष्ट्राने देशाचा टिंबटिंब टक्के भाग व्यापलेला आहे. तर मित्रांनो याचा आन्सर आहे, महाराष्ट्राने 9.36% इतका भाग देशाचा व्यापला आहे. त्याच्यानंतर 7वा क्वेश्चन आहे, तेलंगणा राज्यास महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची सरहद्द लागलेली नाही? तर याचा आन्सर आहे, लातूर जिल्ह्याची सरहद्द लागलेली नाही. तुम्ही मित्रांनो पुस्तकामध्ये नकाशामध्ये डीपली बघा, तुम्हाला 100% याचं कळणार आहे. महाराष्ट्राला एकूण किती राज्याच्या सीमा जोडल्या आहेत? तर मित्रांनो याचा आन्सर आहे, महाराष्ट्राला एकूण 6 जिल्ह्याच्या सीमा जोडलेल्या आहेत. महाराष्ट्राला कोणत्या राज्याची सरहद्द लागलेली नाही? तर मित्रांनो याचा आन्सर आहे, महाराष्ट्राला आंध्र प्रदेश या राज्याची सरहद्द लागलेली नाही. त्याच्यानंतर आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक जिल्ह्याच्या सीमा कोणत्या राज्याला लागून आहेत? एकदम सोपा आन्सर आहे, मध्य प्रदेश या राज्याला सर्वाधिक जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. त्याच्यानंतर आहे मित्रांनो, त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या प्रशासकीय विभाग किती आहेत? तर याचं आन्सर सांगतो. याचा आन्सर आहे, एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. तशी इथं प्रशासकीय कसं ओळखायचं? तिथं स आलेलं आहे. स म्हणजे 6, याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्याच्यानंतर आहे, रायगड जिल्ह्याचे जुने नाव काय आहे? तर मित्रांनो रायगड जिल्ह्याचे नाव कुलाबा. काय? कुलाबा. मुंबई उपनगर जिल्ह्यात कोणता तालुका नाही? तर अंधेरी आहे, बोरिवली आहे, कुर्ला पण आहे. तर बांद्रा तालुका आहे मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये नाही. महाराष्ट्र कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वाधिक जिल्हे आहेत? तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत. कोणत्या? औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक जिल्हे आहेत. त्याच्यानंतर आहे, महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वाधिक तालुक्याची संख्या आहे? तर मित्रांनो सर्वाधिक तालुक्याची संख्या कोणत्या विभागामध्ये आहे? तर याचा आन्सर आहे, औरंगाबाद विभागामध्येच सर्वाधिक तालुक्याची संख्या आहे. तर प्रशासकीय विभाग सर्वात जास्त जिल्हे औरंगाबादचे. त्याच्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तालुक्याची संख्यासुद्धा औरंगाबादची. 16वा क्वेश्चन, महाराष्ट्रात सर्वात कमी तालुके असणारा प्रशासकीय विभाग कोणता? तर याच्यामध्ये आन्सर आहे, कोकण या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात कमी तालुके आहेत. पालघर हा महाराष्ट्रातील कितवा जिल्हा आहे? तर मित्रांनो पालघर हा महाराष्ट्रातील आंध्र क्रमांक 2 36वा जिल्हा आहे. पालघर जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर पालघर जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत. किती? 8. अकोलोली, गणेशपुरी आणि वज्रेश्वरी हे गरम पाण्याचे झरे कुठे आहेत? तर मित्रांनो पालघर या जिल्ह्यामध्येच अककोली, गणेशपुरी आणि वज्रेश्वरी हे गरम पाण्याचे झरे आहेत. कोकण किनारपट्टीची लांबी किती आहे? तर कोकण किनारपट्टीची लांबी आहे 720 किमी. कोकणाचे भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे किती चौकिमी आहे? तर मित्रांनो याचा आन्सर आहे 3,394 चौकिमी कोकणाचे भौगोलिक क्षेत्रफळ आहे. उत्तर कोकणामध्ये किती जिल्हे आहेत? तर उत्तर कोकणामध्ये एकूण 5 जिल्हे आहेत.
दक्षिण कोकण विभागात टिंबटिंब जिल्हे आहेत. तर मित्रांनो दक्षिण कोकण विभागामध्ये 2 जिल्हे आहेत. कोकण किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे? तर कोकण किनारपट्टी रिया प्रकारची आहे. कोणत्या? रिया. चला तर मित्रांनो व्हिडिओ खूप लांब जाईल, त्यामुळे व्हिडिओ इथंच थांबवतो. मित्रांनो तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल अशी आशा करतो, कारण की बघा जो टेक्निकली अभ्यास करीन, जो बरोबर असे पॉईंट टू पॉईंट एकदम अशा प्रकारे कॅच करीन आणि बरोबर असं मेरिटमध्ये आणण्याचा प्रयत्न करेन, त्याला 100% नोकरी आहे. ज्याच्यामध्ये जिद्द आहे, ज्याच्यामध्ये चिकाटी आहे आणि ज्याच्यामध्ये स्मार्ट वर्क करण्याची ताकद आहे, 100% यशस्वी होणार. आणि मित्रांनो ज्यावेळेस आपण कष्ट करतो त्यावेळेस सांगतो 100% आपल्याला यश मिळणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, एकदम असं टेन्शन पण घेऊ नका, एकदम असं सिरियसली पण नका राहू आणि एकदम असं ढिल्ले पण नका राहू, कारण की आपल्याला इमर्जन्सी मोडमध्ये जायचं. इमर्जन्सी मोड म्हणजे कसा? अलर्ट. कारण की बघा परीक्षा आहे पण नाही, पण आपल्याला लगेच ॲक्शन सुरू करायची. आजच शेवटचा दिवस आहे, त्याशिवाय आपल्याला पोस्ट भेटायचं 100% भेटावं लागणार आहे. चला तर मित्रांनो इधर थांबूयात. फिर मिलेंगे नए धारावाहिक में, नए एपिसोड में, कुछ नए कंटेंट के साथ. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मित्रांनो चांगल्या प्रकारे अभ्यास करा, चांगल्या प्रकारे पोस्ट घ्या, तुमचे स्वप्न पूर्ण होऊ द्या आणि तुमच्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यास तुम्ही पूर्णपणे झटा, कारण की खूप महत्त्वाचं आहे. आणि ह्या मेगा भरतीमध्ये कुठं ना कुठं चिटकण्याचा प्रयत्न करूयात आपण सर्वजण. आणि सर्वजण आज नवीन काहीतरी संकल्प करूया. 2019 संपायच्यात आपण 100% नोकरी लागणार असा संकल्प करा आणि ह्या वर्षी सगळे स्वप्न तुमचे पूर्ण होतील, ईश्वरचरणी प्रार्थना. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र. बेस्ट ऑफ लक. थँक्स फॉर वॉचिंग.